शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अपेक्षेप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कालच लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे निलेश लंके यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार. बारामती लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार गटाने पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीच्या वतीने अद्याप या मतदारसंघातून उमेदवार जाहीर झालेला नाही. मात्र तरी देखील अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. आता सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली असून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी देखील जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.